राम राम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये काही पौष्टिक पदार्थ हे खावे लागतात, कारण आपल्या शरीराला उभेची खूप गरज असते. आणि त्यातलाच हा पदार्थ मेथीचे लाडू. आणि कोकणात मेथीचे लाडू तर सारखेच करत असतो आम्ही सगळेजण. आणि कोकणातल्या लोकांना पण म्हणजे जे सीझनल पदार्थ असतात किंवा फळं असतात, भाज्या असतात, हे करायला खूप आवडतात. आणि तसंच मी तुमच्यापर्यंत काही पारंपरिक पदार्थ असे दरवेळेस मी आणत असते. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आज मी बनवणार आहे, म्हणजे मी नाही, माझी आई बनवणार आहे मेथीचे लाडू. आणि इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत हे. आणि जास्त वेळ ठेवायची गरज पण नाही आहे यांना, म्हणजे जास्त काळ ठेवायची गरज नाही आहे, कारण हे लाडू लगेच बनवल्या एक 10 ते 15 दिवसात संपून जातील. एवढे चविष्ट आणि छान खुसखुशीत लाडू बनतात हे. तर चला की बघूया तिजोरी उघडून. अशा पद्धतीने मेथीचे लाडू केले थंडीच्या दिवसामध्ये की आरोग्य खूप चांगले राहते. आणि हे मेथीचे लाडू इतके चविष्ट आहेत की 10 दिवसातच फस्त होतील. आणि आपल्या त्वचेसाठी, डोळ्यांसाठी, केसांसाठी हे खूप आरोग्यदायी आहेत. चला रेसिपी बघूया. आईने इथे एका पातेल्यामध्ये थोडेसे गहू घेतलेले आहेत. 1 किलोचं प्रमाण आहे गव्हाचं, तर त्यातले अर्धे गहू पातेल्यामध्ये टाकलेले आहेत, म्हणजे हे व्यवस्थित भाजले जातील म्हणून. आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. कमी गॅसवरच हे व्यवस्थित एकसारखे भाजून द्यायचे आहेत आणि याला एकसारखं हलवत राहायचं आहे. हे एकदम छान असे फुलतात. आणि इथे तुम्ही खपली गहू वापरू शकता किंवा साधा आपला किराण्याचा एकदम स्वच्छ गहू वापरू शकता. आणि यामध्ये आता चटचट आवाज यायला लागलेला आहे. जेव्हा चटचट आवाज येतो आणि गहू छान असा फुलतो, त्यावेळेस याला काढून घ्यायचा आहे. आता आई दाखवेल तुम्हाला कसा फुललेला आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने फुललेला आहे. आणि आता हा ताटामध्ये काढून घेऊया. आणि दुसरा पण थोडासा राहिलेला गहू आहे, तो पण आई याच पातेलीत भाजून घेणार आहे. आता इथे माझ्याकडून मेथीचे दाण्यांचा भाजायचा व्हिडिओ झाला नाही, थोडंसं काम आलं त्यामुळे मी बाहेर निघून गेले. आता इथे हाही गहू व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि मेथीचे दाणे 1 किलोला 200 ग्रॅम घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आम्ही इथे मेथीचे दाणे 200 ग्रॅम घेतलेले आहेत. मेथीचे दाणे पण जेव्हा पातेलं गरम असतं त्याच्यात फक्त एक गरम ऊब लागेपर्यंतच भाजायचे, जास्त भाजायचे नाहीयेत. आणि हे बघा, पिठाचं टेक्स्चर चकलीच्या पिठासारखं पाहिजे, जरा जाडसर पाहिजे. आणि इथे एका कढईमध्ये ओलं खोबरं भाजायला टाकलेलं आहे. गुलाबी रंगावर भाजायचं आहे ओलं खोबरं तूप टाकून. आणि मी इथे ड्रायफ्रुट्स बारीक केलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये परत एकदा तूप टाकल्यानंतर त्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रुट्स टाकणार आहेत. आता इथे तुम्ही ओलं खोबरं जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं सुद्धा टाकू शकता. परंतु आमच्या कोकणात ओलं खोबऱ्याचे मेथीचे लाडू सगळ्यांना खूप आवडतात आणि हे एकदा करून बघा, खूप चविष्ट असतात. पण हे जास्त काळ टिकत नाहीत ओलं खोबरं असल्यामुळे, म्हणूनच ओलं खोबरं थोडंसं कढईमध्ये एक गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि आता इथे ड्रायफ्रुट्स पण व्यवस्थित गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घेणार आहे आई. आता हे गुलाबी रंगाचे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेणार आहे, किंवा ते पीठ जे आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकणार आहे. आणि ओलं खोबरं किती प्रमाण घ्यायचं ते पण सांगते. 1 नारळ जर फोडला असेल तर त्याची अर्धी वाटी घ्यायची आहे आणि ते चांगलं खवून घ्यायचं आहे आणि मग ते भाजायचं आहे. आता इथे आळीव टाकलेले आहेत 1 चमचा. आता आमच्या घरात जास्त आळीव आवडत नाहीत, पण हे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतात म्हणून हे थोडेसे नावाला वापरलेले आहेत. आणि मनुके पण टाकलेले आहेत. आणि हे चांगले भाजून द्यायचे आहेत. हे भाजल्यानंतर त्याच पिठामध्ये हे सगळं काढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे काढून घेतले. आणि आता हे ओलं खोबरं पण या पिठामध्ये काढून घेतलं, जे भाजलेलं होतं ते.
आणि हे एकसारखं मिसळून घेणार आहे. हे हातानेच मिसळलं तर व्यवस्थित मिक्स झालं जातं. आणि हो, जेव्हा हे पीठ दळतो आपण त्यावेळेस आहे ना, तुम्ही असं पण करू शकता. गिरणीवाले काय करतात, आता कधी कधी मेथी आणि गहू हे एकत्र दळून देत नाहीत, तर मग तुम्ही असं करू शकता, गहू गिरणीवाल्याकडून दळून आणायचे, त्यांना सांगायचं चकलीच्या पिठासारखं जाड दळून द्या, आणि मेथी जे आहेत ते मेथी तुम्ही मिक्सरवर वाटू शकता घरातल्या घरात. आता इथे 1/2 किलो गूळ वापरलेला आहे. अर्धा किलोच्या लाडूच्या पिठाला 1/2 किलो गूळ वापरलाय आणि 1/2 किलो तूप वापरलंय. 1/2 किलो म्हशीचं तूप वापरलंय आणि 2 चमचे गाईचं तूप वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये 1/2 किलो गूळ चिरून टाका किंवा तोडून टाका, पण हा वितळला पाहिजे याच्यामध्ये, या तुपामध्ये. आणि गॅसची फ्लेम इथे मध्यम ठेवायची आहे, म्हणजे गूळ व्यवस्थित वितळला जातो. आणि छान वितळल्यानंतर याला बुडबुडे येतात. जेव्हा बुडबुडे येतात ना, त्यावेळेस पटकन काढून घ्यायचा. याला जास्त गरम करायचं नाहीये, नाहीतर मग हे कडक पाक होईल याचा. आणि तुम्ही म्हणाल की लाडू बिघडले आमचे, तर असं न करता त्याला थोडेसे बुडबुडे आले की लगेच याला त्या पिठामध्ये टाकून द्यायचे. हे बघा, असे बुडबुडे येतात. आणि या पिठामध्ये हा पूर्ण पाक ओतलेला आहे. लक्षात घ्या, पाक जर चुकला, हा पाक नाहीच आहे ऍक्च्युअल मध्ये, फक्त गूळ हा गरम केलेला आहे. तर गूळ गरम झाला आणि थोडेसे बुडबुडे आले की लगेच पिठात टाकायचंय. जर इथे तुम्ही जास्त वेळ गुळाला उष्णता दिली तर त्याचा असा चिक्कीसारखा पाक होण्याची शक्यता असते किंवा कडक लाडू होण्याची शक्यता असते. म्हणून इथे तेवढी काळजी घ्या. आता हे बघा, हे आईने चांगलं मिक्स केलंय. आणि इथे वेलची पावडर टाकायचं आम्ही विसरलो, म्हणून वेलची पावडर टाकायची राहिली. आता वेलची पावडर आईला देते मी थोडंसं कुटून. आई म्हणते, काय नुसता व्हिडिओ करते, काम पण कर जरा. चला, मी आहे ना आईला आता वेलची पावडर बारीक करून देते, मग आई याच्यामध्ये वेलची पावडर टाकेल. आणि हे व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. आणि एकसारखं खालीवर असं व्यवस्थित मिसळून घ्यायचंय. गुळाचा पाक थोडासा गरम असतो, त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करा, आणि हाताला सोसवायला लागलं की मग हाताने ते मिक्स करा. आणि इथे वेलची पावडर पण टाकली. आणि आता परत एकदा हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे. आणि हे चांगलं मिसळून घेतल्यानंतर याचे लाडू बांधायला घेणार आहे. तुम्ही डिंक पण टाकू शकता हा लाडूमध्ये. आमच्याकडे डिंक होतं, पण आम्ही दुसरे पण लाडू करणार आहे, त्यासाठी ते डिंक ठेवलंय, म्हणून या लाडूमध्ये डिंक टाकलं नाही. हे बघा, अशा पद्धतीने हे लाडू तयार आहेत. किती छान आहेत ना. चला, आता आईला थोडी मदत करावी लागेल, नाहीतर मग लाडू मला मिळणारच नाही खायला. म्हणून आहे ना, मी पण थोडेसे लाडू बनवून घेते. छोटे छोटे मी बनवणार आहे लाडू. आईला थोडी मदत करते आता. अर्धा किलोच्या पिठामध्ये 40 लाडू तयार आहेत. हे बघा, लाडू तयार आहेत. बघितले किती छान खुसखुशीत आहेत. चला, मी खाऊन बघते कसं झालाय. खूप टेस्टी झालाय. मला तर हे लाडू खूप आवडतात. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.